चला, सुप्रभात हा. सुप्रभात सुप्रभात. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. शैलजा मॅडमचे धन्यवाद, नूतन मॅडम, नीता मॅडमचे धन्यवाद की आज आपल्याला खास आज इंटरनॅशनल योग दिवस आहे, आंतरराष्ट्रीय. आणि या योग दिवसानिमित्त आज आपण पहाटे लवकर उठून शैलजा मॅडमचं ओंकार स्तवन आणि महत्व या आपण टॉपिकवर बघणार आहोत डिटेल. तर शैलजा मॅडमची ओळख सर्वांना माहितीच आहे, तरी सुद्धा एकदा थोडक्यात सांगते की त्यांना योगाचार्य पदवी दिलेली आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि योग अभ्यासात, योग शिक्षणात त्यांनी जे काही पद हे मिळवलंय, यश मिळवलंय, त्या सन्मानार्थ त्यांना ही पदवी मिळालेली आहे. विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशनच्या त्या उपाध्यक्ष आहेतच आहेत. पण योग विद्याधाम या संस्थेच्या सर्व प्रचलित ही जी संस्था आहे त्याच्या प्रेसिडेंट आहेत त्या सातारा ब्रँचच्या. आणि YCMU कॉलेज जे आहे साताऱ्याचं, त्याच्या प्राचार्य पण आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता त्यांचं MA योगामधलं शिक्षण निम्म झालेलं आहे. तर आजही वयाच्या 60 नंतरही त्या थांबलेल्या नाहीयेत, ना सामाजिक कार्यात ना स्वतः शिक्षण घेण्यामध्ये. तर असं उत्कृष्ट उदाहरण आपल्याला मोटिवेशन आहे. तर शैलजा मॅडमना मी अशी विनंती करते की मी आता हे स्टॉप करते शेअरिंग, तुम्ही बोलावं, मी स्पॉटलाइट देते. तर खूप खूप धन्यवाद तुमचे शैलजा मॅडम की तुम्ही आज आलेला आहात खास सकाळी सेशन घेण्यासाठी. धन्यवाद मंगल अ, मॅडम. आज मला जी इथे संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. त्याचबरोबर आमच्या सर्व योग गुरूंना मी आज प्रणाम करते. आज आपला 10वा इंटरनॅशनल योगा डे आहे. तर त्यानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत आणि सर्वांसाठी योगा हे या वर्षीची थीम आहे. तर यासाठी आपण जे लेक्चर शैलजा आयोजित मॅडम, तुम्ही जरा शेअरिंग सुरू करा, माझं बंदच होईना शेअरिंग. मला होस्ट केलंय का? नाही केलेलं. पण मग शेअरिंग. मी हे स्लाइड केली होती ना. हा हा. हा, ठीक आहे. दिसतंय आता? नाही, माझं स्टॉपच होईना, स्टॉपच ऑप्शन येईना त्याच्यावर स्क्रीनवर. ठीक आहे, तुम्ही बोलत राहा. हा, ठीक आहे. चल आपण चालू ठेवूयात. तर आजचा आपला विषय आहे ओंकार स्तवन. तर आता या ओंकार स्तवन म्हणजे ओंकाराचं तर महत्व आपण रोज जाणतोच आहे. गेली 2 वर्ष आपल्या विहंगम मध्ये ओंकार जप नीता मॅडम घेतायत, त्यामुळे सर्वांनाच ओंकाराचं किती अनुभूती आली आहे हे बरेच साधक सांगतायत. पण आज या 21 जूनच्या निमित्ताने आपण ओंकार जप का करायचा, त्याचं काय महात्म्य आहे हे थोडक्यात जाणून घेऊयात आपण. तर ओंकार हा जो आहे तो अतिशय प्रभावी असा मंत्र आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मंत्रांना एक खूप वेगळंच असं महत्व आहे आणि त्याच्या उच्चारणामध्ये ते महत्व जास्त आहे. मनन केल्याने त्याचं आपलं सामर्थ्य वाढतं आणि आपलं तो रक्षण करणारा असतो. कुठलाही मंत्र जो असतो आपण म्हणतो तो आपलं रक्षण करणारा असतो. ओंकार हा 3.5 मात्रांचा आहे. तुम्ही पाहिलात अकार, उकार आणि मकार आणि त्यावरचा जो टिंब आहे तो म्हणजे अर्धा मात्रा असं धरलेला आहे. तर असा हा 3.5 मात्रांचा ओंकार आहे. आणि सर्वप्रथम इतका प्रभावी तो मंत्र आहे. सर्वात लहान मंत्र आहे, म्हणायला सोपं आहे. अगदी लहान मुलं सुद्धा ते म्हणू शकतात. पण तरी सुद्धा हे शास्त्रीय ह्याच्यात आपण कसं म्हणणार आहोत ते आज जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण ओंकाराच्या प्रार्थनेने सुरुवात करू. मी प्रार्थना म्हणतेय, सर्वांनी मनातल्या मनात म्हणण्याचा प्रयत्न करा. ओंकाराची प्रार्थना. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः.
ओंकाराय नमो नमः. नेहमी आपण ज्या वेळेला ओंकार म्हणतो त्यावेळेला जर आधी आपण ही प्रार्थना म्हटली आणि ओंकार म्हणायला सुरुवात केली तर आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळायला मदत होते. तर आता या प्रार्थनेचा आपण अर्थ जाणून घेऊयात. ओंकारम बिंदू संयुक्तम म्हणजे काय? तर बिंदूनी संयुक्त असलेल्या ओंकाराचं नित्यं ध्यायन्ति योगिनः म्हणजे योगी लोक नित्य असं ध्यान करतात. रोजच आम्ही ही ओंकाराची प्रार्थना म्हणत असतो. आणि कामदम मोक्षदम चैव म्हणजे काय? कामापासून मोक्षापर्यंत प्रगती करणारा. काम म्हणजे आपण जे काही रोज काम करतोय, विद्यार्थी आहे त्याचं ज्ञानग्रहण काम आहे, कोणी ऑफिसमध्ये जात असेल, गृहिणी आहेत, घरातली कामं. तर ही जी आपली कामं आहेत नित्याची, तर सर्व प्रकारच्या या कामामध्ये प्रगती करणारा आणि मोक्षापर्यंत नेणारा असा हा ओंकार आहे. आणि त्याला माझं नमन असो अशी याचा अर्थ आहे. तर असा हा ओंकार सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये याचा उल्लेख आहे. तर ओम इति एकाक्षर ब्रह्महा असं म्हटलेलं आहे. एक अक्षर जे आहे ते ब्रह्मच आहे असं. आणि विश्वाचा आदिबीज आहे म्हणजे विश्वाचा प्रारंभ याच्यापासून झालेला आहे असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश हे जे तिन्ही देव आहेत म्हणजे सृष्टीचा निर्माण करता, विष्णू पालन करता आणि महेश संहार करता, या तिन्हीच याच्यामध्ये आपल्याला सामर्थ्य दिसून येतं. म्हणजेच उत्पत्ती या विश्वाची, स्थिती आणि लय या तिन्हीचं सामर्थ्य या ओंकारामध्ये आहे. आणि मनाचं जे आपलं नियंत्रण आहे ना, त्याच्याशी याचा खूप मोठा संबंध आहे, जवळचा संबंध आहे ओंकाराशी. योग हा चित्तवृत्ती निरोध हा. आता योगाचे सुद्धा आपल्यामध्ये बरेच साधक आहेत. पतंजलींची ही योगाचीच व्याख्या आहे की योग म्हणजे काय? चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग असं म्हटलेलं आहे. आणि या निरोधासाठी त्यांनी अनेक मार्ग सांगितलेले आहे की कसा करायचा या चित्तवृत्तींचा निरोध. तर त्यांनी जो अष्टांग योग सांगितलेला आहे आणि त्यातले जे प्रथम यम नियम आहेत तर त्याच्यामध्येच ईश्वर प्रणिधान हे पतंजलींनी सांगितलेलं आहे की ईश्वर प्रणिधान केलं तुम्ही तर बरेच मार्ग त्याच्यामध्ये आहेत. त्यातला ईश्वर प्रणिधान एक आहे. आणि त्यामध्येच ते सांगतात हे करत असताना प्रणव म्हणजे ओंकाराला त्यांनी प्रणव असं म्हटलेलं आहे. या अनेक मार्गांपूर्वी मध्ये तुम्ही प्रणवाचा उच्चार करा म्हणजे तस्य वाचकः प्रणवः असं पतंजली सांगतात. म्हणजे ज्याचा प्रणव या शब्दाचा अर्थ आधी जाणून घेऊयात. प्रणव म्हणजे रोज नव्याची निर्मिती असं करणारा. जरी आता तुम्ही रोज ओंकार म्हणताय पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्यात रोज नवीन नवीन अनुभूती येईल. काल तुम्हाला काय आली असेल तर आज जरा वेगळीच येईल. असा हा प्रणव आहे की नवीन नवीन तुम्हाला नाविन्याची निर्मिती करणारा आहे. आणि ते जे कोणी म्हणेल त्याला तस्य वाचक हा प्रणव हा म्हणजे देव आपण कोणी पाहिलाय का? तर नाही. पण जर तुम्ही ओंकार म्हणायला लागला, प्रणव म्हणायला लागला तर त्यालाच म्हणजे तिथे तुम्हाला अनुभूती येईल असं पतंजली म्हणतात प्रणवामध्ये. तर निर्गुण निराकार अशा ईश्वराचं सगुण साकार रूप म्हणजेच ओंकार. तर त्याबद्दल आपण निरनिराळ्या ठिकाणी काय काय हे केलेलं आहे ते जाणून घेऊयात. तज्जपस तदर्थ भावनम असंही म्हटलेलं आहे पतंजलींनी की त्याचा जप कसा करा तर त्याचा अर्थ जाणून घ्या आणि मग करा. कुठलाही मंत्र आहे ना त्याचा अर्थ नेहमी जाणून घ्यायचा. आपण जो कुठला गायत्री मंत्र म्हणतोय, मृत्युंजय जप म्हणतोय, अनेक मंत्र आहेत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. पण तो मंत्र म्हणत असताना त्याचा जर आपल्याला अर्थ माहिती असेल तर त्याचा जास्त परिणाम आपल्याला मिळत असतो. तर त्यामुळे नेहमी अर्थ जाणून घेऊन करायचा आहे. तो एक अभ्यास आहे आणि अभ्यास कसा करावा याबाबत सुद्धा पतंजली आपल्याला सांगतात. त्यांचं एक सूत्र आहे अभ्यासाबाबत आणि ते प्रत्येक अभ्यासालाच लागू आहे की स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. हे पतंजलींचं एक खूप चांगलं सूत्र आहे आणि नेहमीच आम्हाला आवडणारं आहे. आपण जो अभ्यास करतोय कुठलाही असो, ध्यानाचा वगैरे इतर कोणतंही काम असेल तर ते सतत निरंतर दीर्घकाल केलं पाहिजे आणि श्रद्धापूर्वक.
हे एक महत्वाचं त्यांनी सांगितलं, की कुठल्याही गोष्टींवरती आपली जर श्रद्धा असेल ना, तर त्याचं फल आपल्याला चांगलं मिळतं. तर असा हा अभ्यास आपण करायचा आहे, तर तो सत्कारास प्राप्त ठरतो, हे पतंजली म्हणतात. त्याचबरोबर यामुळे अंतराय योगाभ्यासातच नाही तर इतरही आपण ज्या काही गोष्टी करायला लागतो, तर आपल्याला अनेक अडथळे येत असतात. तर 9 अंतराय आपल्याला सांगितलेले आहेत. व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, अनवस्थितत्व आणि अलब्ध भूमिकत्व. तर हे जे 9 अंतराय आहेत, तर हे अंतराय जर पार करायचे असतील, तर या ओंकाराचा अ, ब आपल्याला निश्चित फायदा होतो. म्हणजे हे अंतराय त्याच्यामुळे नाहीसे होतात या जपाच्या ह्याने. आणि हे अंतराय म्हणजे संशय आहे, आळस, प्रमाद हे आपल्याला सर्वच ठिकाणी जाणवतात. कुठलंही काम करताना. तर तुम्ही जर ओंकार म्हटले, तर निश्चित त्याच्यामध्ये तुम्हाला ते नाहीसे व्हायला मदत होईल. कारण संशय वगैरे सुद्धा हा ब्रेक आहे प्रत्येक कार्यात, की मला हे जमेल की नाही, मला हे येईल की नाही. तर हे सगळं तुम्हाला या जपाच्या मुळे नाहीसं व्हायला मदत होतात. ज्ञानेश्वरांनी सुद्धा आपली भावार्थ दीपिकेची सुरुवात जी आहे, ती ओंकाराला नमन करूनच केलेली आहे. ते म्हणतात, ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा. म्हणजे ओंकाराला त्यांनी बघा नमन केलेलं आहे. वेद प्रतिपाद्या म्हणजे वेदात सांगितलेला आहे तो, आणि स्वसंवेद्या आत्मरूप असं म्हटलेलं आहे बघा ओंकाराला त्यांनी. तर इतकं म्हणजे स्वसंवेद्या म्हणजे स्वतः जाणून घेण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. आणि विद म्हणजे जाणणे याच्यामध्ये. आत्मरूप प्रणवाला पतंजलींनी प्रणव म्हटलेलं आहे. इथं ज्ञानेश्वरांनी ओंकाराला आत्मरूप म्हणजे स्वतःच रूप असं म्हटलेलं आहे. तर आता याच्यामध्ये बघा, अकार चरण युगल, उकार उदर विशाल म्हणजे या ओंकाराचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. मकार महामंडल मस्तकाकारे. तुकाराम सुद्धा याबाबत सांगतात. तर आता हे थोडक्यात मी तुम्हाला दाखवते. मी तर याच्यावर केलेलं आहे ओंकार, त्यामुळे तुम्हाला जास्त समजायला मदत होईल. हे जर असं ओंकाराचं उभं चित्र काढलं आपण, उभं चित्र असं, हा ओंकार असा असतो. हा जर असा ठेवला उभा, तर बघा हे गणेशाचं चित्र दिसतं, की हा असं गणेशाचं अकार. त्या म्हणजे याच्यामध्ये गणपती सामावलाय. खाली असं ओंकाराचं काढलं तर हे सोंडेसारखं दिसतंय. त्याचबरोबर ओंकार, आता तुम्हाला ही मिरर इमेज असल्यामुळे थोडस हे दिसेल उलट. तर हा सर्व धर्म समावेशक कसा आहे तो बघा. तर आता अकार म्हणजे हा जो अ काढलेला आहे, तुम्हाला हे कसं धरलं म्हणजे अकार म्हणजे अ हिंदू धर्मीय. त्याचबरोबर मधलं जे आहे, मधी जर असा क्रॉस केला, हे ख्रिश्चनांचं प्रतीक आहे क्रॉस हे. आणि त्याचबरोबर वरती चंद्रकोर म्हणजे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन असे सर्व धर्मीय समावेशक असा आहे. कुठल्याही धर्माचा असा नाहीये, सर्व धर्मांसाठी तो खुला आहे. आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये सर्व देवांचंही स्थान आपण मानलं गेलेलं आहे, की अकार ब्रह्मदेव निर्माण करता सृष्टीचा, उकार विष्णू पालन करता आणि मकार महेश. म्हणजे अशा प्रकारे हे ओंकाराला मांडलं गेलेलं आहे. आता हा कसा म्हणायचा, ओंकार कसा म्हणावा याबाबत आपण जाणून घेऊयात, की याच्यामध्ये अ, उ, म या मात्रा आहेत 3. तर अकार जो आपण म्हणतो साधारण, तो 2 सेकंदापर्यंत म्हटला गेला पाहिजे. म्हणजे अगदी काही घड्याळ लावून बघायचं नाही, की मी हे 2 सेकंद म्हणतेय, 3 सेकंद म्हणतेय. फक्त यातलं तुम्ही हे जाणून घ्या, की 2 म्हणजे थोडासा आहे, अल्प आहे. त्यानंतर 3 सेकंदापर्यंत उकार हा असावा आणि 5 सेकंद म्हणजे मकार हा जरा थोडा या दोन्हीपेक्षा लांबला गेला पाहिजे. तर अ ही जागृत अवस्था मानली जाते, उकार ही स्वप्नावस्था आणि मकार ही सुषुप्ती अवस्था म्हणजे गाढ निद्रेची अवस्था मानली जाते. आणि याचा परिणाम जो आहे तो वेगवेगळ्या ग्रंथींवरती आहे ओंकाराचा. अ, उ हा कामदमसाठी आहे म्हणजे प्रवृत्ती मार्ग. ओ हा अंतराय अभावश्यासाठी आणि मकार हा मोक्षदमसाठी म्हणजे निवृत्ती मार्ग.
आणि हा जप जो आहे ना, तो ज्याला नुसता ओंकार जप करायचा आहे, त्यांनी हा 30 मिनिटासाठी करावा एवढं अपेक्षित आहे. पण एकदम तुम्हाला 30 मिनिटं जमणार आहे का? तर कुठलीही साधना जी आहे, ती अगदी थोडी 5 मिनिटापासून सुरू करावं. 5 मिनिटं, 10 मिनिटं, मग 15 मिनिटं वाढवत न्या. आणि ज्यावेळेला तुम्ही 30 मिनिटापर्यंत पोहोचता ना, तेव्हा तुम्हाला खरी अनुभूती येईल ओंकाराची, की किती सर्व आपलं अंतर्बाह्य आपण बदललेलं आहोत. आणि हा जप जो करायचा असतो, तो वैखरी वाणीमध्ये करायचा. हे सांगितलेलं आहे. कारण या जपाची जी व्हायब्रेशन्स आहेत, ती फील झाली पाहिजे आपल्याला. कारण ग्रंथींवर, पेशींवर परिणाम करणारा असा हा ओंकार आहे. तर यामध्ये बघा मी म्हणून दाखवते कसा म्हणायचा असतो. बाकी सर्व आपल्या इतर साधनांप्रमाणेच, की कुठल्या आसनामध्ये वगैरे बसायचं. ध्यानात्मक आसन असावं, पद्मासन, स्वस्तिकासन कुठल्याही वेळेला म्हणता येतो. जसं आपण ध्यानाचा अभ्यास करतो त्या पद्धतीने ध्यानाला सुद्धा सुरुवात करताना म्हणजे पतंजलींनी तर म्हणजे योग सांगताना पुढे जी प्रगती आहे आपली धारणा, ध्यान आणि समाधी याकडे जाताना हा धारणेचा जो अभ्यास आहे तो ओंकारावरतीच सांगितलेला आहे, की ओंकाराकडे तुम्ही पाहात मनन केल्याने जर तुम्ही बसलात ध्यानाला तर आपली प्रगती जास्त चांगली होते. कुठेही आपण धावत नाही, आपलं मन धारणेचा आधी अभ्यास असतो आणि मग त्यातून पुढे आपण ध्यानाकडे वळतो. तर आता हा कसा म्हणायचा तो मी तुम्हाला एकदा म्हणून दाखवते बघा. श्वास आधी भरून घ्यायचा असतो आणि श्वास सोडत म्हटला गेला पाहिजे हा ओंकार नेहमी. तर लक्ष द्या इकडे. म्हणत असताना दोन्ही ओठ विलग करायचे. उकार म्हणत असताना हळूहळू बंद करत आणायचेत आणि मकार जो आहे तो पूर्ण ओठ बंद करून म्हटला गेला पाहिजे. तर एक मी म्हणून दाखवतेय बघा. अ अ आता मकार हा जास्त आपला दोन्हीपेक्षा लांबवता आला पाहिजे आपल्याला. तर याचा आपल्याला फायदा काय काय होतात? तर मेंदूमध्ये जो आपल्या एकूण 14,000 केंद्र मानली गेलेली आहेत आणि 32 कोटी पेशी मेंदूमध्ये असतात. पण बऱ्याच वेळेला त्याच्यात आपला मेंदू जो असतो तो साधारण 4 ते 10% पर्यंतच कार्यरत असतो. अगदी जे हुशार लोक म्हटलेली आहेत तर त्यांचा सुद्धा 10 पर्यंत चालू असतो. काही जास्त कार्यरत असेल इतरांपेक्षा. पण त्याच्यामध्ये मेंदूच्या पेशींमध्ये जागृती करण्याचं काम हा ओंकार करू शकतो. ओंकाराच्या उच्चारामुळे आपल्या विशुद्ध चक्राशी म्हणजे कशाजवळ जी थायरॉइड ग्रंथी आहे त्या ठिकाणी ती कंपनं आपल्याला जाणवतात. त्याचबरोबर मेंदूतील पिट्युटरी म्हणजे या ज्या 2 अंतःस्रावी ग्रंथी आहेत त्यावरती या व्हायब्रेशन्सचे चांगले परिणाम होतात आणि त्यामुळे या ग्रंथींचं कार्य सुधारतात. तर थायरॉइड ग्रंथी ही खूप महत्वाची ग्रंथी आहे शरीरातलं. चयापचय, इतर भूक वगैरे या सर्व गोष्टींवरती त्याचं नियंत्रण आहे. म्हणजे या गोष्टींचं जर कार्य सुधारलं तर निश्चितच आपलं आरोग्य चांगलं राहायला मदत होणार आहे. त्याचबरोबर ओंकार म्हणताना आपण जो श्वास आत भरून घेतो, तो दीर्घ श्वसनाचा अभ्यास आहे. म्हणजे तसं फार डिटेल आज आपल्याला इथे जायचं नाही, पण थोडक्यात सांगते, की ज्यावेळेला आपण श्वास घेतो, म्हणजे मनुष्य प्राणी हा एका मिनिटाला 16 ते 18 वेळा श्वसन करत असतो. पण तुम्ही जेव्हा ओंकाराचा अभ्यास सुरू करता, या पद्धतीने 2, 3, 5 म्हणजे एकूण 10 सेकंद झाली. तर 10 सेकंदात मिनिमम सुरुवातीला तुमचा एक ओंकार होणार आहे. म्हणजे एका मिनिटामध्ये फक्त 6 ओंकार तुम्ही म्हणणार आहे. म्हणजेच 15-16 रेट असलेला तुमचा 6 वरती येणार आहे. इतकं कमी वेळा तुमचा श्वास घेतलं जाणार आहे. आणि नेहमी म्हटलं जातं म्हणजे विश्वास ठेवा, करणं ठेवा, की आपला जन्म झाल्यानंतर सांगितलेलं असतं, की हा इतके श्वास जगणार आहे. म्हणजे आज आपण बँक बॅलन्स वगैरे बघतो, पण जर आपण खरंच प्राणायाम आणि इतर या गोष्टींचा जर अभ्यास केला आणि श्वास आपले वाचवायला शिकलो किंवा प्रत्येक श्वास घेताना तो जाणीवपूर्वक की भरपूर ऑक्सिजन भरून घेतला, तर आपल्याला तो जास्त फायद्याचा ठरणार आहे आणि स्वास्थ्याच्या दृष्टीने आरोग्य आपलं चांगलं वाढायला मदत होणार आहे यामुळे. तर हे जे श्वसन आपण म्हणजे श्वास वाढवतोय ते पर्यायाने आपलं आरोग्य आपण
वाढवतोय, दीर्घायुष्य बनतोय ओंकार म्हटल्यामुळे. दीर्घ श्वसनाचा अभ्यास आहे आणि त्याचा फायदा असा, की जो जास्तीत जास्त ऑक्सिजन आपण आत घेतो, तो पेशींपर्यंत पोहोचवला जातो आणि पेशीतलं रक्ताभिसरण सुधारतं, तिथलं कार्य सुधारतं पेशींचं आणि त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं सुधारायला मदत होते. तर असा हा ओंकाराचा आपल्या ह्याच्यावरती फायदा आहे. त्याचबरोबर सर्व भावनांवरती नियंत्रण येतं ओंकार म्हणायला लागलो की आपण. कारण राग, भीती, द्वेष असे अनेक आपल्या ह्याच्यामध्ये दडलेले असतात. तर यांच्यावरती नियंत्रण आणायला मदत होते. आणि जप हा नेहमी वैखरी वाणीत करावा. म्हणजे आवाज हा बाहेर आला पाहिजे ओंकाराचा. त्यामुळे मग आपलं स्वास्थ्य चांगलं सुधारायला मदत होते. आता वेदांमध्ये सामवेद हा जो आहे तो संगीतावर आधारित आहे आणि या सामवेदातल्या बऱ्याच काही मंत्र किंवा हे कॅन्सर पेशी सुद्धा शरीरातल्या कमी करतात असा रिसर्च झालेला आहे. म्हणजे मंत्रांच्या साह्याने अग्नी प्रज्वलन केल्याचंही तुम्हाला माहिती असेल. काही लोक म्हणजे बरेच आपल्यामध्ये काही असतात असे की मंत्र म्हणतात आणि अग्नी तिथं प्रकट होतो. इतकं मंत्रांमध्ये सामर्थ्य आहे. तर आता हा ओंकार म्हणताना कसा म्हटला गेला पाहिजे याबद्दलही सांगितलेलं आहे की सततम तैल धारैव दीर्घम घंटानिनादवत दीर्घम प्रणवोच्चार्यम गंभीरम शंख निनादवत. म्हणजे काय? तेलाचं धार, तेल आता आपल्याला ओतायचंय. गृहिणींना माहिती आहे, आपण असं काही बचकन ओतत नाही मोठ्या डब्यातनं ओतताना किंवा मोठ्या किटलीतनं ओतताना. तर ते अगदी हळूवार त्याची काळजी घेऊन ओततो, की इकडे-तिकडे सांडू नये. तसा हा तेलाच्या धारेप्रमाणे हळूवार असा आला पाहिजे. दीर्घ घंटा निनाद. एखादी घंटा कशी वाजते देवळातली, दीर्घ अशी वाजत असते. तर त्याप्रमाणे ते दीर्घ म्हणता आला पाहिजे. तसा प्रणवोच्चार्य म्हणजे आपला उच्चार तसा आला पाहिजे आणि गंभीरम शंख वादनाचे आत्ताच आपल्याला आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे. आशीर्वाद सरांनी आपल्याला शिकवलं शंख वाजवायला. तर तो वाजताना कसा गंभीरपणा त्याच्यामध्ये असतात तसा जाणवला पाहिजे. घनगंभीर असा आवाज खर्जात पण घनगंभीर असा आवाज आला पाहिजे आणि तेलाच्या धारेप्रमाणे तो अखंड प्रवाही मुलायम असा ओंकार आपल्याला म्हणता आला पाहिजे आणि हा सवयीनीच येतो. सुरुवातीला लगेच सर्वांना जमेल किंवा खूप दीर्घ लांबेल असं नाही. पण अभ्यासाने तुम्ही अगदी 1 मिनिटामध्ये एकच ओंकार सुद्धा म्हणणारे लोक आहेत किंवा नुसता मकार हा 1 मिनिटापर्यंत लांबणारे आहेत. त्यामुळे आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता सुद्धा सुधारते ओंकार म्हणत असल्यामुळे. तुम्ही आपण रोज सराव करतोच आहे रात्री 9:30 ते 10 आणि त्याची अनुभूती पण घेतोय. तर म्हणण्याचा सुद्धा तुम्ही त्याचा हे करा, सराव करा म्हणजे तुम्हाला ते जाणवेल. उच्चारामध्ये सुद्धा त्याचं सामर्थ्य आहे. तर ही उपासना जी आहे ओंकाराची ती अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा आपल्याला करता येते. उच्चारणापेक्षा श्रवण महत्वाचं आहे. ओंकार श्रवणाने सुद्धा फायदा आहे. बऱ्याच वेळेला ओंकार म्हणता येत नसले, नुसते तुम्ही ऐकले. आमच्या गुरुजींच्या कॅसेट सुद्धा असायच्या ओंकाराच्या आणि त्याच्यामध्ये एक अर्ध्या-अर्ध्या तासाचा ओंकार जपच असायचा. तर ती जरी ऐकली नुसती तरी त्याचे फायदे आहेत आणि त्याही पेक्षा जास्त फायदा हा चिंतनात आहे ओंकाराच्या. हे महत्वाचं आहे, की चिंतन हे महत्वाचं आहे श्रवणापेक्षा आणि श्रवण हे उच्चारणापेक्षा महत्वाचं आहे. तर उपनिषदात प्रणवोपासना बद्दल असं म्हटलंय, जो जे वांछील तो ते लाहो. म्हणजे हे आपल्याला ज्ञानेश्वरांनी पण सांगितलेलं आहे, की जो जे वांछील म्हणजे ज्याला जे पाहिजे ते देण्याचं सामर्थ्य असं हे ओंकारामध्ये आहे. अशी फलदायी असल्याचं उद्धृत केलेलं आहे उपनिषदात. ओंकार हा सर्वव्यापी आहे, सगळीकडे आहे. सृष्टीत तो गुंजत असतो बरं का आणि देहातही आपल्या निनादत असतो तो. की आपण जर अगदी बारकाईने श्वासाचं ऐकलं, तुम्ही समजायला लागला तर सो हम, श्वास घेताना सो, सोडताना हम, हा असा आपला अखंडपणे जप आपल्या श्वासाचा चालू असतो आणि तो जाणून घेतला ना आपण की मग आपोआपच आपला हा सोहमचा जप होऊ लागतो. तर असा याच्यामध्ये सुद्धा नेहमी तुम्हाला म्हटलं की सृष्टीत सुद्धा तो गुंजत असतो. तर जर तुम्ही निरीक्षण केलं, कधी घोंघावणारा वारा आणि आम्ही ज्यावेळेला हे शिकत होतो, आम्ही कोल्हापूरला होतो उजळेवाडीच्या वर्गावरती आणि त्यावेळेला तिथं सगळं मोकळं होतं. आता हे सगळं भरलेलं आहे तिथलं
घरं वगैरे होऊन. पण इतकं मोकळं मैदान होतं पुढं. वारा असा कधी आवाज यायला लागला ना वाऱ्याचा, की त्याचा निनाद आवाज जो असायचा ना, तो अगदी ओंकारमय वाटायचा. म्हणजे शिकल्यानंतर लगेच आम्हाला त्याची प्रचिती आली, की हा घोंघावणारा वारा त्याच्यामध्ये ओम ध्वनी घोंगत असतो. कुठल्याही प्राण्याचं, पक्ष्याचं जे आवाज आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा उ, म या तिन्हीपैकी स्वर कुठलातरी आहेच. गाईचं जे हंबरणं आहे, तर त्यात तुम्हाला स्पष्ट ऐकू येईल ओंकाराचा निनाद. तर पक्ष्यांचे सुद्धा आवाज तुम्ही ऐका. म्हणजे तिथे तुम्हाला ओंकाराची अनुभूती येईल आणि आपले फारच काय आपल्या देहातला सुद्धा सोहम तुम्ही जाणून घ्या. म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल त्याचं महत्त्व, की कसा सगळीकडे तो भरलेला आहे. तर ओंकाराला प्रणव असं म्हणतात आणि उद्गीत, उद्गीत असंही म्हटलेलं आहे. उद्गीत म्हणजे काय? तर उच्च प्रकारचं परब्रह्माचं गान. तर आता हा कधी म्हणावा ही शंका तुम्हाला येईल. बऱ्याच जणांना असं असतं, की आपण योगासनं जशी सकाळी करावीत, ध्यान सकाळी लवकर उठून केलं पाहिजे. तसंच ओंकाराचा जप सुद्धा तुम्ही जर ब्राह्ममुहूर्ती याची उपासना केली, तर तो जास्त फलदायी असा ठरतो. हे लक्षात घ्या. म्हणजे कुठलीही साधना जर करायची, तर तुम्ही ब्राह्ममुहूर्तावर त्याला सुरुवात केली, तर त्याची फलप्राप्ती ही जास्त आहे. कारण सूर्योदयाच्या वेळेस रजोगुणाचा आरंभ होत असतो. आणि सूर्यास्ताला तमोगुण वाढत असतात. तर त्यामुळे जर सकाळी ही साधना केली आपण तर जास्त त्याचा फायदा आहे. पण काही हरकत नाही, सकाळी नाही आपल्याला म्हणता आले, तर झोपण्यापूर्वी आपण म्हटले, दिवसभरात केव्हा वेळ असेल तेव्हा आपण म्हटलं, तरी सुद्धा चालू शकतं. कारण आता जेव्हा योगाचे वर्ग असतात, वेळा वेगवेगळ्या असतात, तर प्रत्येक आमच्या प्रार्थना, जसं योग वर्गाला प्रार्थना या महत्त्वाच्या आहेत. सुरुवातीची प्रार्थना, शेवटची प्रार्थना, तर त्याचबरोबर शेवटी नेहमी 11 ओंकार जप एकादश ओंकार जप नेहमी आम्ही वर्गावरती घेत असतो आणि त्याची खूप छान प्रगती शिक्षकांना आणि त्याबरोबरच साधकांनाही मिळते. मी सुद्धा ज्या वेळेला वेट रिडक्शनचे वर्ग घ्यायची तर मनावरचे ताण कमी करायला, स्ट्रेस कमी करायला ओंकार जप हा नेहमी घेत असायची. 11, 21, 31 आणि मग 51 असे आम्ही ओंकार वाढवायचो आणि त्याचाही चांगला उपयोग साधकांवर झालेला मला अनुभवास आहे. तर पहाटे जर म्हटलं तर सत्वगुण असतो, उत्तम असतो आणि त्यामुळे आपलं मन भरकटत नाही. म्हणून पहाटेच्या वेळेस म्हटलेले जास्त फलदायी असतात. ओंकाराचे 4 पैलू आहेत. ध्वनी म्हणजे ओंकार म्हणताना ध्वनी आपल्याला आहे. विश्वाचा हा मूल ध्वनी आहे. म्हणजे प्रथम जो ध्वनी उमटलेला आहे तो म्हणजे ओंकार असं म्हटलं जातं. त्याचबरोबर दुसरा पैलू आहे प्रकाश. प्रकाश म्हणजे हा परमात्म्याचा सहज आविष्कार आहे. आनंद, ओंकाराने आपल्याला आनंदही मिळतो. म्हणजे सुख-दुःख विरहित अशी आनंदाची ही स्थिती आपण अनुभवतो. आणि त्यानंतर गती, ओंकारामध्ये गती हा सुद्धा एक पैलू आहे. कारण परावाणीतून वैखरी वाणीपर्यंत ओंकार हा जातो. तर असे हे ओंकाराचे 4 पैलू आहेत. ओंकारातूनच वेदांचा जन्म झालेला आहे, असंही म्हटलं जातं. अ, अ जो उच्चार आहे, च्या पासून ऋग्वेद झालेला आहे. उ पासून यजुर्वेद आहे आणि म पासून सामवेद आणि मौनात ओम खऱ्या अर्थाने ऐकू येतो. श्वासनाद हा नेहमी आपला प्रणवासारखा येतो. हे तर आपण पाहिलंच आहे आणि आता आजपासून तुम्ही त्याची अनुभूती घ्यायचा प्रयत्न करा, की श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि ओंकाराचा ध्वनी सोहम म्हणजेच ओंकारच तो आहे. तर तो ऐकू येतो का आपल्याला? प्रणवासारखा उच्चार येतोय का आपल्या श्वासातनं? ते जाणून घ्या तुम्ही. चित्ताचा अनुरोध म्हणजे संसार व चित्ताचा निरोध म्हणजेच योग. संपूर्ण विलय जेव्हा होतो तेव्हा ज्ञानाची प्राप्ती होते. तर उपजली या बालकासी नाव नाही तयापासी आणि ठेवलेसे नामेसी वो देत उठी असं म्हणतो. म्हणजे जन्मलेल्या बाळाला काही नाव नसतं. पण ते जर नाव ठेवलं तर तो लगेच उठतो. तसं हे ओम हे परब्रह्माचे ठेवलेले नाव आहे. म्हणजे त्याला ओम हे परब्रह्माचं असं नाव आहे. त्याचबरोबर प्रभावी असा मंत्र ओंकार आहे. हे आपण म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं, की सर्वात आपण म्हणजे सर्वच मंत्रांना एक हे आहे, महत्त्व आहे. पण ओंकार हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे आणि ते मनन केल्याने आपल्याला रक्षण होतं. त्याचबरोबर उच्चारणात
याच्या ओंकाराच्या कंपना आहेत, घुमारे आहेत, स्पंदने आहेत, आघात आहे, मधुरता इत्यादी गुण आपल्याला आढळून येतात, की आघात पण आहेत ओंकार म्हणताना. ठराविक ह्याच्यामध्ये तुम्ही जर ऐकले, म्हटले आणि ओंकार साधकास, ओंकार म्हणणाऱ्या साधकाला तो उच्च पातळीवर घेऊन जाणारा असा हा ओंकार आहे. आपली ऐहिक परमार्थिक उन्नती या ओंकारामुळे होते. आपल्या मनातील सर्व हेतू पूर्ण होतात आणि कैवल्य प्राप्ती होते. महत्वाचं म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती लाभते, असं भगवद्गीतेत म्हटलेलं आहे श्रीकृष्णानेच. म्हणजे बघा, ओंकाराबद्दल म्हटलेलं आहे की जे आपल्याला नेहमी सुटायचं असतं जन्म मरणाच्या फेऱ्यातून, ते ओंकारामुळे सुद्धा तुम्हाला लाभू शकतं. तर आता असं हे ओंकाराबद्दल मी सांगितलं. आता याचे आपण जे फायदे तर अगणित असे आहेत. पुन्हा एकदा त्याच्याकडे आपण पाहूयात, की पेशींवर परिणाम करणारा असा आहे. शरीराचा सूक्ष्म भाग पेशी, डीएनए आरएनए तर आहेतच, पण म्हणजे पेशींपासून आपण जे शिकतो, सुरुवात करतो, त्या पेशी, अंतःस्रावी ग्रंथींवरती याचा परिणाम होतो. त्याचबरोबर विविध कार्य करणाऱ्या ज्या शरीरातील संस्था आहेत, त्यांच्यावर याचा चांगला परिणाम आहे. दमा, रक्तदाब, निद्रानाश, तोतरेपणा, जिभेचा जडपणा हा कमी होतो ओंकार म्हटल्यामुळे. त्याचबरोबर आनंद आणि शांतीचा लाभ होतो. निद्रानाशावरती तर आपण पाहिलंच. बरेच जण नीताताईंना सांगतात की झोप खूप छान येते ओंकार म्हटल्यामुळे, आणि याचा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे. बऱ्याच वेळेला आपण रात्री खूप वेळ जागा असतो, पण तुम्हाला जर लवकर झोपण्याची सवय लावायची असेल तर नक्की आता विहंगम तर्फे चालू असलेला ओंकार वर्ग, ध्यान वर्ग तुम्ही जॉईन करा आणि 10ला झोपण्याची तुम्हाला निश्चित याच्यातनं सवय होईल. मी गॅरंटेड तुम्हाला सांगते. तर इतकं छान वाटतं त्यांच्या आवाजातील ओंकार ऐकायला, आणि गाढ निद्रेचा अनुभव आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर आनंद आणि शांतीचा लाभ होतो. मानसिक ताणतणाव आपले कमी होतात, किंबहुना ते निर्माणही होत नाहीत. आपल्या एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलनशक्ती, निर्णयशक्ती या ज्या 4 म्हणजे आपण म्हणतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला जे गुण आवश्यक असतात, ते सगळे ओंकारामुळे वाढतात. आणि त्यामुळे आम्ही तर विद्यार्थ्यांना, किंबहुना आम्ही बरीच वर्ष शालेय विद्यार्थ्यांना हे ओंकार शिकवायला जात होतो, की ओंकार म्हटल्यामुळे काय होतं, कुठल्या आपल्या या सगळ्या शक्तींमध्ये वाढ होते. त्याचबरोबर त्यांचे कैवल्यधाम आणि इतर आमच्या नाशिकच्या सुद्धा गुरुकुलमध्ये यावरती रिसर्च करण्यात आलेले आहेत. आणि मुलांमध्ये नित्य नियमित ओंकार म्हटल्यामुळे त्यांचे 10% सुद्धा वाढीस आल्याचं निदर्शनास आलेलं आहे. म्हणजे काही गट होता, नियंत्रित गट, की ज्यांनी ओंकार त्यांना म्हणायला दिले नव्हते आणि ठराविक गटाकडनं रोज ओंकार म्हणून घेतले. तर ओंकार म्हटणारी जी मुलं आहेत, तर त्यांच्यामध्ये 10 ते 12% पर्यंत वाढ निदर्शनास आलेली आहे. आणि स्मरणशक्ती, एकाग्रता ह्याचे तर आम्ही नेहमी हे देतोच विद्यार्थ्यांना, की आपण काही वस्तू त्यांना दाखवायच्या आणि नंतर परत विचारायचं, ओंकार म्हणून घ्यायचे, परत हे करायचं दाखवून. तर त्या ओळखायला लावायच्या, नंतर काय काय पाहिलं होतं तुम्ही. तर ही स्मरणशक्ती सुद्धा त्यांची आमूलाग्र बदल झालेला असतो. एकाग्रता मुलांच्या बाबतीत तुम्हाला सुद्धा वाटतं की मुलं एकाग्र नाहीत, चंचल आहेत खूप. तर अशा मुलांना, लहान मुलांना सुद्धा तुम्ही जर एकाग्रतेसाठी ओंकार म्हणून घेतले तर निश्चित त्याचा फायदा होतो. फार काय आता आपल्याला म्हणजे मुलांनाच नाही तर म्हणजे आपला हा जो वर्ग असतो गर्भसंस्कार, त्यामध्ये सुद्धा ओंकार घातलेला आहे. जन्मण्यापूर्वी सुद्धा बाळावरती ओंकाराचे संस्कार करण्यात येतात. इतकं महत्व त्याचं आजकाल सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. तर असे हे सर्व हेतू पूर्ण करणारा असा हा हे ओंकार आहे. बुद्धी, धैर्य, आत्मज्ञान ही जी मानसिक विकारांवरती श्रेष्ठ चिकित्सा समजली जाते आणि मनोविकारांवरती जय प्राप्त होतो आपल्याला ओंकार म्हटल्यामुळे. शरीरातील पंचवायूंचं नियंत्रण करणारा असा हा ओंकार आहे. सर्व अवयवांची कार्यक्षमता वाढते. मनातील जे दोष आहेत आपल्या, त्याची शुद्धी केली जाते ओंकार म्हटल्यामुळे. हृदयाची कार्यशक्ती वाढून मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत होऊन चैतन्य शक्ती वाढते व आपल्या शरीरातील आळस नाहीसा होऊन उत्साह वाढवणारा असा हा तो आहे. मनोनिग्रह घडून येतो यामुळे. जे काही ठरवलेलं कार्य आहे ते तुमचं निश्चित साध्य व्हायला मदत होते.
भ्रामरी रेचकाशी याचं थोडं साम्य आहे. कारण भ्रामरी प्राणायाम सुद्धा तुम्ही पाहिला तर आम्ही शिकवताना म्हणतो, की ओंकारातील मकार कसा आहे तसा उच्चार करायचा आहे. म्हणजे नादानुसंधान त्याच्यातला हा एक श्रेष्ठ प्रकार ओंकार म्हणताना घडून येतो. की वातावरणातले सुद्धा निरनिराळे आवाज आपण नंतर ओळखू शकतो. भ्रामरीचा सुद्धा त्याच्यात लाभ होतो ओंकार म्हटल्यामुळे. त्यातला जो मकाराचा उच्चार आहे तो भ्रामरी रेचकाशी याचं साम्य आहे. आपलं जे चयापचय आहे त्यातलं प्रमाण हे स्वास्थ्यपूर्ण राहतं. रक्ताभिसरण युक्त आणि वेगवान होऊन रक्तदाब तर नियंत्रित राहतोच ओंकार म्हटल्यामुळे. असे अनेक साधक आम्हाला सांगतात की माझं ब्लड प्रेशर एवढं होतं पूर्वी, पण आता इतकं कमी झालेलं आहे. म्हणजे तुमच्या गोळ्यांचा डोस सुद्धा यामुळे कमी होतो. अणुकंपी व पराणुकंपी म्हणजे सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक या संस्थांचं कार्य समुचित, संतुलित व प्रमाणबद्ध चालतं ओंकाराच्या नियमित म्हटल्यामुळे. आणि त्यामुळे आपलं काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर आदी विकारांवर आपला विजय मिळवता येतो किंवा संयमित करता येतात हे आपल्यातील विकार. विवेक बुद्धी सजग राहते आपली. उच्च आध्यात्मिक अनुभवांची प्रगती येते. दीर्घ श्वसनाने श्वसन क्षमता सुद्धा सुधारते आपले. जर तुम्ही रोज ओंकार म्हणायला लागला तर हळूहळू काही सेकंद म्हणणारा ओंकार तुमचा निश्चित वाढायला लागतो. म्हणजे आपली श्वसनाची क्षमता सुद्धा वाढते आणि श्वसन क्षमता वाढली की रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा आपल्यातली वाढायला मदत होते. अवघड कामांचा दर्जा सुधारतो. बऱ्याच गोष्टी आपल्याला अवघड वाटत असतात, की आपल्याला म्हणजे हे जमेल की नाही किंवा हे आपल्याला काम कसं करायचं. पण तुम्ही जर ओंकार म्हणत असतील तर तुमच्या कामातील दर्जा सुधारतो. शरीर, मन, बुद्धी, आत्मा योग्य स्थितीत राहून कार्यक्षमतेने काम करू लागतात. बघा हे महत्वाचं आहे. शरीर, मन, मनाला तर हे करणं म्हणजे किती अवघड आहे तुम्ही पाहिलं. आज बऱ्याच शास्त्रज्ञांना सुद्धा मनाचा थांगपत्ता लागलेला नाही. असं मन हे असतं. क्षणात इथं तर क्षणात तिथं. बहिणाबाईंनी म्हटलेलंच आहे की उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकला फिरू येतं पिकावर. असं हे मन चंचल असणारं हे सुद्धा आपल्याला नियंत्रणात आणता येतं ओंकार म्हटल्यामुळे. की जसं आपण प्राणायाम वगैरे या प्रक्रिया करतो, ध्यानधारणादी करतो, रोज ध्यानाचा अभ्यास करतो, तर त्याबरोबरच जर ओंकार तुम्ही म्हणायला लागला तर हे सगळे अगणित असे फायदे आपल्याला मिळतात. ओंकाराच्या जपाने मेंदूमध्ये थीटा वेव्हज निर्माण होत असतात आणि या शांततेच्या असतात. पूर्ण क्षमतेने मेंदू आपलं काम करायला लागतो. तर आता ही शक्ती जी आहे ती स्थानावरती आपल्याला म्हणजे जेव्हा ओंकार म्हणतो तेव्हा हे सगळं जाणवतं आपल्याला की त्या ठिकाणी शांतता आहे, प्रसन्नता, समाधान, आनंद, उष्णता निर्माण होते. ध्यानातून सुद्धा आपण बघतो की उष्णता निर्माण होते. म्हणून आपल्याला पाण्याची गरज लागते. तसंच जर ओंकार तुम्ही म्हटला तर तिथं उष्णता, कंपन, प्रकाश सुद्धा जाणवतो. आणि ही प्रचिती ओंकारातून येते आणि ही सगळं दाखवते ती शक्ती म्हणजे त्याचं परमेश्वराचं नाव पण याला आत्मरूप असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण आता जाणतो की अहम ब्रह्मास्मी, तसंच आहे की ओंकार म्हटल्यामुळे ती जाणीव आपल्याला निर्माण होते. तर आता ही साधना करत असताना आसन स्थिती त्याचबरोबर शरीराचं शिथिलीकरण करून दीर्घ श्वसन आधी थोडंसं केलं तर ओंकार हे जास्त आपल्याला चांगले म्हणता येतात. तर मला असं वाटतं की थोडे आपण ओंकार आता आपण म्हणणार आहोत. ओंकार जप थोडा एखादीनीच माईक ऑन करा आणि म्हणा मागे, म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने म्हणायचे ते ओंकार ते. मॅडम मी म्हणते मला वाटतं पाठीमाग. की माझा वेळ आता संपत आलेला आहे. आपण रोज ओंकार म्हणतोच, तर मी एक 3 ओंकार म्हणते आणि या ठिकाणी इथे थांबते. शैलजा मॅडम 20 मिनिटं हं? आहेत. 20 मिनिटं आहेत. आहे. 10 मिनिटं प्रश्न उत्तराला ठेवूयात बरं. आणि 5-10 आणि मिनिटं म्हणूयात. हा हा चालेल. एक 11 ओंकार म्हणूयात आपण. मंगल मॅडम तुम्ही जरी म्हटलेत तरी चालेल माईक म्हणून, कारण मंगल मॅडमचे छान येत आहेत. किंवा नीता मॅडम कोणीही एकीने माईक ऑन करून म्हणा माझ्या मागून. आपण ओंकार जप करूयात सर्वजण. सर्वांनी कुठल्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचे. पद्मासन, स्वस्तिकासन, साधी मांडी, हाताची ध्यान मुद्रा, पाठ ताठ, मान सरळ, डोळे मिटलेले,
शरीर शिथिल करायचे. दोन्ही पाय बोटांपासून मांड्यांपर्यंत, दोन्ही हात बोटांपासून खांद्यांपर्यंत, पाठीचा भाग, पोटाचा भाग, छातीचा भाग, दोन्ही खांदे, संपूर्ण चेहरा शिथिल करून घ्या. जिथे जिथे ताण वाटतायत तिथे मनाने पोचा. तेथील ताण कमी करतोय असा प्रयत्न करा. शरीर शिथिल. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. दीर्घ श्वसनाचा अभ्यास 1 2 3. दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. ओंकार जप आपण आता करत आहोत. जे म्यूट आहेत त्यांनी मनातल्या मनात जग मोठ्याने म्हटले तरी चालणार आहेत घरात. म्हणजे तुम्हाला त्याची प्रचिती येईल ओंकार जपाची. सुरू करते मी. श्वास भरून घ्यायचा. दुसरा ओंकार म्हणत असताना पुन्हा श्वास भरून घ्यायचा आणि मग म्हणायचा. माझा म होऊ द्या थोडासा आणि मग म्हणायला सुरुवात करा मॅडम तुम्ही.
ओम 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 शांतिपाठ. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. हरि ओम. हाताची ध्यान मुद्रा सोडायची आहे आणि अलगद डोळे उघडायचे आहेत. तर कसं वाटलं तुम्हाला सांगा ओंकार जपानी. आणि सर्वप्रथम सर्वांना आपल्या या योग दिनानिमित्त शुभेच्छा. आजपासून तुम्ही सर्वांनी ओंकार जप आणि योग साधना तर सर्वजण करतातच, कारण बरेचसे योग साधक आज जॉईन झाले असतील. ग्रुपवरती पण टाकलेलं आहेच मी. पण करत नसाल तर निश्चित करण्यास सुरुवात करावं. तर एवढं बोलून आणि आज मला जी इथं संधी दिली मंगल मॅडमनी, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. पुन्हा एकदा सर्व गुरूंना वंदन. तुम्ही सर्वांनी जे उपस्थित राहून ऐकलं हे त्याबद्दल तुमच्या सर्वांचं सर्वांना मी धन्यवाद देते आणि माझे थांबवते इथे मी. धन्यवाद शैलजा मॅडम, छान झालं सेशन, जास्त माहिती मिळाली आम्हाला. एक शंका मला अशी विचारायची आहे. परवा आपल्या साधकांपैकी एक मला हा विचारत होत्या फोनवर की ओंकार आपण आता हा क्लास जो घेतोय, सगळ्यांना एक माहिती म्हणून सांगते, जे करत नाहीयेत ते, आपला रोज 9:30 ते 10 नीता मॅडम आपला ओंकार ध्यान, ओंकार स्तवन आणि ध्यान, आपण ही हा ध्यानाची जोड दिली की जे संध्याकाळी मी रात्रीच्या सेशन मध्ये सांगणार आहे. मॅडमनी ओंकार स्तवनाचं सांगितलं, व्यावहारिक उपयोग काय आहेत, शारीरिक मानसिक काय फायदे आहेत. पण रात्री मी हे आध्यात्मिक फायदे सांगणार आहे ओंकाराचे. आणि जे काही आता युग परिवर्तन होतंय आणि पृथ्वी बदलतीये, त्या दृष्टिकोनातून ओंकाराचं काय महत्व आहे ते आपण रात्री बघणार आहोत. पण हे जे आपल्या क्लासमध्ये आहे, आपण याला दोन्हीची जोड दिलेली आहे. जनरली प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी या स्टेप्स ज्या आहेत पतंजलींनी सांगितलेल्या, त्यावर फारसा कोणी फोकस करत नाही. तर तो फोकस आपण या क्लासमधनं केलेला आहे. नित्य नियमित मध्ये शैलजा मॅडम येतात, मी येत असते या क्लासमध्ये, आणि बऱ्याच डेप्थ मध्ये आपण मंडूकोपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे ही ध्यानधारणा घेत आहोत. तर तो जरूर तुम्ही क्लास करावा, 1 महिना तरी बघावं. हे झालंच, पण नवीन जे साधक जोडले आहेत, त्या म्हणत होत्या की मी बघतच होते की ओंकाराचं कुठं मला मिळतंय आणि तुमच्याकडं मला मिळालं आणि खूप समाधान झालं. तर अशा नवीन साधकांची एक शंका आहे, त्याबद्दल मला फारसं काही माहिती नाही. त्या म्हणाल्या ओंकाराने हीट जनरेट होते आणि या हीट जनरेशनमुळे बीज धारणा, गर्भधारणा याला अडथळा येतो आणि असे जर कोणी साधक असतील तर त्यांना तो तोटाच होणार आहे. तर यावर तुमचं काही म्हणणं आहे किंवा अनुभव आहेत, सांगाल का? आता ज्या अर्थी हा आपल्याला गर्भसंस्कारात घातलाय, ठीक आहे, तिथं बीज फलित झालेलं आहे. पण ज्यांना खूप उष्णतेचा त्रास आहे अशा लोकांनी हे जास्त वेळ करू नयेत. ओंकार म्हणजे जे आपण 51, 108 असं जे म्हणतो ते न करता 11-1 ओंकाराने एवढा काही तोटा होणार नाही. 10 हम्म. ते 11 ओंकाराने. कारण प्रकाश, उष्णता निर्माण होतेच तिथं, सांगितलं तुम्हाला ओंकारामुळे. की जसं ध्यानातून सुद्धा आपण फील करतो की किती गरम झालंय आपलं सगळं, उष्णता जाणवते. तसंच आहे ओंकार. उष्णता ही निर्माण होणारच आहे, पण कुठलीही गोष्ट जर तुम्ही प्रमाणात केली, काळजी घेऊन केली, तर त्याचे तोटे आपल्याला होणार नाहीत. हम्म. कोणाला शंका असतील तर विचारा, काही सांगायचं असेल तर सांगा.
तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. हात रेज करा. काही शंका विचारायची असेल तर विचारून घ्या. ओंकार ध्यान करतायत बरेच साधक, 4-5 महिने कंटिन्युअस करत आहेत. तर कोणाला शंका असेल तर जसं मी विचारा. आता सांगितलं तुम्हाला की निद्रानाश किंवा रक्तदाब, हृदयविकार यांवरती हा चांगला आहेच. पण आम्हाला अनुभवलेले म्हणजे फायदे काही सांगते मी तुम्हाला. की ज्यावेळेस आम्ही वर्ग घेत होतो, गुरुजींनी आम्हाला सांगितलं होतं हे. आणि प्रत्येक गोष्टी कशा आपण जेव्हा पडताळून पाहतो, आपण स्वतः जाणून घेतल्या तर आपल्याला त्याची माहिती होते. तर निद्रानाश बऱ्याच जणांना असंच होतं की लवकर झोप लागत नव्हती. तर त्यांना सांगितलं झोपण्यापूर्वी तुम्ही म्हणायला लागा ओंकार. सुरुवातीला 11, 21, 31 आणि त्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. त्याचबरोबर माझीच एक मैत्रीण होती, ज्या ठिकाणी आम्ही क्लास घेत होतो. ती मला एकदा विचारायला आली की अगं शैला, की माझी बहिणीची मुलगी आहे, पण बरेच मोठे होऊन सुद्धा मुलं अंथरूण ओलं करतात बघा, सवय जात नाही त्यांची युरिनेशनची. तर त्यावेळेला काय करावं? तर आम्ही त्यावेळेस नुकतंच शिकून आलो होतो, गुरुजींनी सांगितलं होतं. आणि तिला म्हटलं अगं, आता त्यावेळेला आम्हाला अनुभूती तर माहिती नव्हती, पण तिला मी सांगितलं की अगं ओंकार म्हणायला लाव त्याला, म्हणजे त्याची सवय जाईल. आणि नंतर काही दिवसांनी, दीड महिन्यातच ती माझ्याकडे आली. पुन्हा तिथं वरच राहत होती वर्गाच्या दुसऱ्या बिल्डिंग मध्ये. ती सांगायला आली की अगं खरंच हा प्रॉब्लेम सुटला बरं का, आणि मी तुला खास सांगायला आले, बहिणीने तुझे खूप आभार मानायला सांगितलेत मला जाऊन प्रत्यक्ष. तर त्यामुळे ती सांगायला आली. हे सांगायला आल्यामुळे कळालं आम्हाला. तर बऱ्याच जणांकडे पण असतं बघा, मुलं असतात अंथरुणोली करतात वगैरे. अशा मुलांना जर तुम्ही हे म्हणायला लावले ओंकार, आणि मी स्वतः माझ्या नातवावर पण हा प्रयोग केलेला आहे, तर निश्चित ही सवय सुटायला मदत होते. तर एवढ्या साध्या साध्या गोष्टी असतात आपल्याकडे. ओंकार चं जे महत्व आहे, आमच्या सातारच्याच एक मंगला सारडा आहेत, त्यांनी याचा खूप प्रचार केलेला आहे अगदी शाळातून. कारण त्यांना याची अनुभूती आलेली आहे. त्या तर म्हणतात की माझे पांढरे केस सुद्धा ओंकार स्तवनाने काळे झालेले आहेत. इतक्या हजारो शाळांमध्ये जाऊन त्यांनी मुलांना हे शिकवलेले आहेत. ठीक, रोटरीच्या वगैरे त्या इनर व्हील क्लबच्या मेंबर्स होत्या, काही वर्ष अध्यक्षही होत्या. तर ठिकठिकाणी त्यांनी हे प्रयोग राबवलेले आहेत. अंबरनाथ येथे त्या होत्या, आता नाहीयेत त्या आपल्यामध्ये. पण सातारमधील बरेच जण आमच्या त्या जाणतात. त्यांना ओंकारताई म्हणूनच ओळखलं जायचं. तर ज्या वेळेला आपण हे प्रयोग करतो तेव्हा त्याची आपल्याला अनुभूती येते. तर असे काही काही किस्से आहेत आमच्या ऐकिवात. आम्ही जेव्हा शिकत होतो, तर असं काही साधकांनी सांगितलं की एका दगडावरती सुद्धा ओंकार असा उमटलेला आहे रोजच्या स्तवनाने. जे 108 वगैरे करतात, वेव्ज अशा निर्माण झालेल्या आहेत. वाळूवर, पाण्यावर सुद्धा इफेक्ट होतात. हे तर आपण आता ऐकतोच आहे मंगलताईंनी, ओंकारमय पाणी आपण प्यायचंय. तर वाळूवरती आणि कागदावरती सुद्धा उमटलेला पाहिलेला आहे काहींनी. की असा कागद कोरा ठेवला होता पुढे, पण त्याच्या पुढे आले. तर असे हे अनुभव आलेले आहेत ओंकार म्हणताना बऱ्याच साधकांना. तर तुमच्यापैकी अजून जर कोणाला काही शंका असतील तर तुम्ही त्या विचारू शकता, किंवा तुम्हाला अनुभव आले असतील तर तुम्ही ते शेअर करा. रोजचा आपल्या ज्या इथं वर्ग चालू आहे नीताताईंचा, त्याच्यातनं कोणाला काही अनुभव आलेले आहेत तर ते शेअर करा इथं, म्हणजे सर्वांपर्यंत जातील ते. चॅट बॉक्स मध्ये एक शंका आली आहे की पिरियड मध्ये करावं का? पिरियड मध्ये सुद्धा करायला हरकत नाहीये ओंकार. तसं काही हे नाहीये, जसं आपण पूजा वगैरे करत नाही, पण ओंकार म्हणायला हरकत नाहीये. फक्त खूप वेळ म्हणू नका, एवढं मात्र काळजी घ्या. ज्यांना त्रास आहेत, जाणवत आहेत असे, तर पिरियड मध्ये खूप जास्त म्हणू नका. 51 वगैरे, 21, 31 अशी साधना करा. किंवा मग नुसतं ऐका. मी तर सांगेल त्यावेळेस तुम्ही नुसतं ऐका ओंकार, तरी त्याचा धनश्री फायदा आहे. मॅडम अनम्यूट दिसतंय, विचारायचंय काही विचारा. खूप सुंदर माहिती सांगितली मॅडम, धन्यवाद तुमचे. खूप म्हणजे ओंकाराविषयी एवढं काही प्रगल्भ ज्ञान असू शकतं, म्हणजे आम्हाला पहिल्यांदाच तुमच्याकडनं कळले. प्रत्येक गोष्ट अगदी नवीन आणि खूप सुंदर सांगितलं मॅडम तुम्ही. धन्यवाद धन्यवाद. मंगल मॅडमचे पण. हो. आमच्या ज्या पौर्णिमा ताई आहेत, गुरुमाता, त्या या ओंकाराविषयी खूप प्रचार करतात अजूनही. आणि काही दुखायला लागलं ना, म्हणजे आमच्या मॅडमच एकदा सांगत होत्या आम्हाला की त्यांच्या बरोबर त्या शाळेतच चालल्या होत्या लेक्चरसाठी, आणि मग नंतर एक अचानक त्यांचं खूप डोकं दुखायला लागलं. तर त्यावेळेस सुद्धा ताईने सांगितलं
की डोक्यावरती हात ठेवून ओंकार म्हणा, आणि त्यांनी स्वतः ओंकार म्हटले. तर इतकं म्हणजे अद्भुतरित्या ते दुखायचं डोकं थांबलं. म्हणजे आम्ही तर वर्गावरती, म्हणजे मी शिकवताना असं सांगत असते आमच्या साधकांना, की ओंकार हे आपल्या जवळचं एक अस्त्र आहे. अस्त्रासारखा तुम्ही त्याचा उपयोग करा, की संरक्षक असं अस्त्र आहे. काही दुखतंय, काय होतोय त्रास, आपल्याला कुठलीही भावना मनामध्ये त्रास देतेय, तर तुम्ही ओंकाराचा जप करा. निश्चित तुम्हाला त्याच्यापासून संरक्षण मिळतं. त्या अडचणी आपल्या दूर होतात. इतकं आम्ही ओंकाराला हे करतो. आणि गुरुकुलमध्ये सुद्धा ओंकार जप, ओंकाराचं महात्म्य पौर्णिमातही खूप पटवून देतात. इतकं म्हणजे आपल्या ह्याला सुद्धा एकदा त्यांचं व्याख्यान ठेवायचं असेल तर आपण ठेवू शकतो. नाशिकला त्यांनी ओंकार यज्ञ 1 वर्ष जाहीर केला होता, की त्या वर्षी प्रत्येक पौर्णिमेला एक ओंकाराचं व्याख्यान द्यायचं, आणि असे अनेक मोठमोठे त्यांनी लोक बोलवून ओंकाराचं महात्म्य सांगायला लावलं होतं. आणि त्याविषयी एक पुस्तक प्रसिद्ध झालं होतं, ओंकार महात्म्य म्हणून. तर त्यातली ही बरीचशी माहिती मी संकलित केलेली आहे. त्यामुळे हे सर्व ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात मला म्हणजे शैलजा मॅडम, आज पोहोचवू सुद्धा शकतो. पौर्णिमाच आहे. आज सुद्धा अरे वा, पौर्णिमाच आहे. किती बघा छान, कसं किती छान योग आहे कसं बघा. जुळून आणती ऊर्जा, ते फक्त हो बघा तुम्ही. हो, खरंच आहे. आणि आणि पौर्णिमेला पौर्णिमा ओंकार ताईंना पण याचं मी, फार महत्व जास्तच आहे. आमच्या पौर्णिमा ताईंना पण इथून वंदन करते. त्यांनी खूप ओंकार भिजवलाय आमच्यामध्ये, खूप ओंकार. त्याचं ते महात्म्य सांगत असतात, ओंकार म्हणून घेत असतात. ओंकारावरती त्यांनी योगगीतं केलेली आहेत, आणि खूप छान प्रचार चालू आहे. त्यांनीच आम्हाला हे सर्व शाळातून पाठवलं होतं विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी. तर पुन्हा एकदा धन्यवाद मंगल मॅडम तुमचे. धन्यवाद सगळ्यांचे, धन्यवाद. फ्रेश होऊयात आणि मग नीता मॅडमच्या सेशनला जॉईन होऊयात. एक 4-5. आत्मवंदन मॅडम, मी हा बोलू का बोला. थोडं? हा हो, बोला आम्ही बोला. सर्व बोला बोला. आत्मवंदन मॅडम दोघींनाही. हा. ओंकार साधना आणि दीर्घ श्वसन आणि ध्यान ह्या तिन्ही केल्यामुळे माझ्यामध्ये खूप फरक झाला आहे. मी नीता मॅडमचे गेल्या 1 वर्षापासून कार्यक्रम अटेंड करते, आणि त्यांचा ओंकार साधनेचा कार्यक्रम केल्यामुळे माझे 2च महिन्यात मोनोपाथचे जे गोळ्या सुरू होते, हेवी ब्लिडिंग होत हा. होतं आणि खूप त्रास होत होता मला, आणि त्यांच्या ते साधना सुरू केल्यामुळे 2च महिन्यात माझ्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या ते, आणि अजूनपर्यंत मला त्याचा काही त्रास नाहीये. खूप छान. म्हणजे मी त्यावेळेस 1 वर्षापूर्वी सगळं सांगितले मॅडमला, आणि आता मला ते परत सांगावं वाटतं आवर्जून, की इथं नवीन साधक आहेत, त्यांना काही प्रेरणा मिळेल म्हणून. तर हो. खरंच खूप फायदा होतात. आणि आपल्या शरीरामध्ये पण ओंकार स्थित आहेत. जसं की आपल्या बैठकीच्या जागेत ओमचा जे मात्रा आहेत त्या मात्रा, आणि पूर्ण मानेपासून सहस्राकारापासून ते पार सरळ आपले बैठकीच्या ह्याच्यापर्यंत जातात, तो एक मात्रा. त्याच्यामुळे पण आपले सगळे चक्रा डेव्हलप व्हायला मदत होते, आणि आपल्या शरीरात ते स्थित आहेत ओंकाराच्या मात्रा, जसं भुयामध्ये आणि नाकामध्ये. म्हणजे नाकाचा आकार, भुयाचा, ओमचे जे मात्रा, किंवा मला म्हणजे वाचण्यामध्ये आले आणि ते अभ्यासला आहे म्हणून मी सांगते आज. तर धन्यवाद सर्वांचे ऐकल्याबद्दल, आणि तुम्ही हे जे ज्ञान दिले ते खरंच अप्रतिम आहे, आणि ह्याचे फायदे तर अनगिनत आहेत. मी 2 वर्ष झाले अनुभवते, शब्दात व्यक्त करता येत नाहीत इतके आहेत. माझ्यामध्ये तर खूप बदल झाला याचा. तर हो, धन्यवाद खूप छान. सर्वांचे. खूप हं. छान ताई, तुम्ही तुमचे अनुभव शेअर केलेत. ते प्रत्येकालाच येत असतात अनुभव त्याचे, पण ते केव्हा, तर ते म्हटल्यामुळे, म्हणजे स्वतः तुम्ही ते अनुभवलं पाहिजे, म्हटलं पाहिजे, तरच तुम्हाला ते अनुभव जास्त येणार आहेत. तर त्यामुळे जरी कोणी नित्य साधना करत नसतील तर आजपासून करायला लागा आणि अनुभव घ्या. आणि घरात जर तुम्ही सर्वांनी एकत्र बसून ओंकार म्हटले ना एका ठराविक वेळेला, तर याची खूप चांगली प्रचिती येते. आणि हा प्रयोग मी सुद्धा केलेला आहे. मुलं जेव्हा 10वी-12वीत असायची, संध्याकाळी 7ची वेळ असायची आमची, 7 ते 7:10. डॉक्टर सुद्धा आमचे यायचे, तेव्हा हॉस्पिटल खालीच होतं. आम्ही बसून ओंकार म्हणायचो, आणि याचा मोठ्या मुलाला सुद्धा खूप फायदा झाला. तो अतिशय म्हणजे चंचल होता. खेळाकडे त्याची जास्त वृत्ती होती. 10वीला म्हणजे प्रिलिम चालू होती, तरी क्रिकेटच्या मॅच खेळायचा. आम्हाला खूप टेन्शन आलेलं, की याने अभ्यास करावा, ह्याला तर म्हणजे मेडिकलला आपल्याला पाठवायचंय, आणि हा कसा करणार? पण ओंकारामुळे त्याच्यात खूप परिवर्तन झालं. मेडिटेशन त्याला शिकवलं मी 10-10 मिनिटं, आणि ज्यावेळेस परीक्षा चालू होती ना, तर
स्वतः तो म्हणायचा, देवघरात जाऊन बसायचा. 10 मिनिटं मम्मी मला झाले की सांग आणि 10 मिनिटांनी तो उठायचा. म्हणजे त्याला सुद्धा त्याचं महत्त्व जाणवून आलं, की ह्याच्यामुळे आपण किती स्ट्रेस रिलीज करू शकतो किंवा अभ्यासात आपली प्रगती होते. आणि खरंच सांगते त्यांनी म्हणजे विदाऊट पेइंग म्हणजे फ्री सीट त्यांनी मेडिकलला मिळवलं. आणि 121च त्याला मार्क मिळाले. त्यावेळेस सुद्धा मी गणपती अथर्वशीर्ष रोज म्हणायची. आणि या 21 आकडा जसं आज पौर्णिमा म्हणतायत ताई, की ओंकार आणि पौर्णिमा ह्याचं सुद्धा मला रिलेशन खूप जवळून वाटतंय. आणि तसंच हे आहे. तर घरामध्ये खूप अनुभव घेतलेला आहे ओंकाराचा मी. मुलांमध्ये धन्यवाद. धन्यवाद सरोजिनी मॅडम, तुमचा अनुभव शेअर केला. शैलजा मॅडम धन्यवाद. आता सरोजिनी मॅडम काय म्हटल्या, मॅडम तो जो ओमचा शेप शैलजा मॅडम ज्या वेळेला उभा ओम दाखवत होत्या त्यावेळेला मला एकदम एक क्लिक झालं की काय आहे ते. ते मी सांगेल संध्याकाळच्या सेशन मध्ये, की जो काही तो नितंबाचा आकार जसं सरोजिनी मॅडम म्हटल्या, आणि त्या नितंबाच्या आकारामध्ये किती गूढ रहस्य आहे आणि ते हा. ओंकारात आहे हे मला एकदम तुम्ही सांगताना क्लिक झालेलं आहे. तर ते बघू संध्याकाळी. संध्याकाळी मी काही प्रात्यक्षिक दाखवणार आहे, ऍक्च्युअल ओंकार काय करतो, ओंकाराची ताकद काय आहे. तर सरोजिनी मॅडमनी अनुभव सांगितले, आपल्या विहंगमच्या युट्यूबवर आहेच आहेत ओंकाराचे अनुभव, आणि जे काही मी प्रात्यक्षिक आणि ओंकाराची ताकद दाखवणार आहे ते सुद्धा आपल्या हे सुदर्शन पिरॅमिडच्या युट्यूबवर आहेच आहे. पण तरी सुद्धा आजच्या संध्याकाळच्या सेशन मध्ये मी दाखवणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ओंकाराच्या विचारांनी सुद्धा काय होतं. स्तवन तर जाऊ देत, ध्यान तर जाऊ देत, पण नुसता ओंकाराचा विचार आला तर काय क्रिएट करतो ते मी दाखवणार आहे संध्याकाळी. तर आता सगळ्यांनी थोडासा ब्रेक घ्या, फ्रेश व्हा. नीता मॅडम योगासनं घेणार आहेत, त्याची तयारी तर ठेवा. एक एक 5 बोलते मिनिटं मंगल join मॅडम, होऊयात. मी म्हणते हा बोला. संध्याकाळचं सेशन हे सर्व इंटरेस्टिंग होणार आहे जास्त. ते सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि आता जे हजर आहेत त्यांनी संध्याकाळचं सुद्धा सेशनला हजर राहायचंय. म्हणजे तुम्हाला जास्त आणि ओंकाराबद्दल रहस्यमय अशा गोष्टी कळतील मंगल मॅडम कडून. तर आपण एक 5 मिनिटं धन्यवाद. ब्रेक घेऊ आणि 5 मिनिटांनी नीता मॅडमच्या सेशनला जॉईन होऊ. धन्यवाद शैलजा मॅडम, सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.